तर शेवटी शरद पवारांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट असे नाव निवडणूक आयोगाकडनं देण्यात आले. आज जेव्हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा सूर्य मावळतो आहे, तेव्हा त्यांना चंद्र मिळावा यात काहीतरी नक्की मित्रांनो देवाची योजना असली पाहिजे. आज घडलेली दुसरी महत्वाची मोठी घटना म्हणजे उत्तराखंडच्या असेंब्लीमध्ये आज यूसीसी म्हणजे समान नागरी कायदा किंवा युनिफाईड सिव्हिल कोड हा कायदा आज पास करण्यात आला. पण खरं म्हणजे याची सुरुवात कालच झाली होती. कालच निवडणूक आयोगाने अजित पवारांना शरद पवारांचे घड्याळ देऊन टाकले होते आणि कालच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी कालच उत्तराखंडच्या असेंब्लीमध्ये हा प्रस्ताव यूसीसीचा प्रस्ताव टेबल केला होता. तो आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. काल घडलेली अजून एक महत्वाची घटना म्हणजे बाळा नांदगावकर मनसेचे नेते यांनी राज ठाकरे यांना बाबरी मस्जिदीची मित्रांनो वीट आणून दिली. आता या 3 पैकी 2 घटना महाराष्ट्रातील नेत्यांच्या बाबतीत घडल्या आणि तिसरी घटना 2-2.5 हजार किलोमीटर लांब उत्तराखंडमध्ये घडलेली आहे. वरवर पाहता या तिन्ही घटनांचा आपसात तसा संबंध आहे असे वाटत नाही. पण जर का तुम्ही थोडेसे बारकाईने त्याच्याकडे लक्ष दिले तर असं लक्षात येईल की या तिन्ही घटनांचा आपसात घट्ट संबंध आहे. नमस्कार, मी अजय सुदामे. तुमचं परत येतो स्वागत इंडिक विचारमध्ये. तुम्ही बघत आहात नेव राजकारण. आज याच विषयांवरती मी तपशिलात पुढे बोलणार आहे. तर मित्रांनो, आजचा आपला मुद्दा क्रमांक 1 म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड यूसीसी किंवा ज्याला समान नागरी कायदा असे सुद्धा म्हणण्यात येईल. तो उत्तराखंड या राज्यात आज टेबल झाला आणि तो कायदा पास झालेला आहे. आता तो त्या राज्याचा आता कायदा आहे. हे बघितल्यावर काही लोकांना प्रश्न पडू शकतो की उत्तराखंड का? एवढं छोटंसं राज्य जिथे केवळ लोकसभेचे 4 जागा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना 370 जागा जिंकायच्या ते आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण या 4 जागांनी त्याचा कसं काय तिथल्या 4 जागांना त्याचा कसा काय उपयोग होईल? तर मित्रांनो, याचा तसा डायरेक्ट 370 जागांशी संबंध नसली तरी उत्तराखंड का हे असं बघा की उत्तराखंड हे छोटं राज्य आहे. त्याची केवळ 1 कोटी लोकसंख्या आहे. पुष्कर धामी तिथले मुख्यमंत्री यांनी ऑलरेडी तिथे अवैध मजार आणि मस्जिदींवरती प्रचंड कारवाई केलेली आहे आणि त्यांनी तिथे बुलडोझरचा मुक्त हस्ताने वापर केलेला आहे. योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेशला अगदी लागून हे उत्तराखंड आहे. खरं म्हणजे उत्तराखंड हा एकेकाळी उत्तर प्रदेशचाच भाग होता. त्याला ते थोडं वेगळं करून छोटं राज्य तयार केलेलं आहे. त्यामुळे त्या राज्यात हा माहोल ऑलरेडी बनलेला आहे. त्याच्यामुळे हा कायदा पास करणं तिथे सोपं झालेलं आहे. आता या युनिफॉर्म सिव्हिल कोडचा सामाजिक जीवनावर राजकारणावर फार दूरगामी परिणाम होणार आहे यात काही शंका नसावी. सगळ्यात मोठा परिणाम हा की आम्हाला स्पेशल कायदे, आम्हाला वेगळे कायदे असं मानणाऱ्या एका वर्गाची दादागिरी यांनी कंट्रोलमध्ये येईल. दुसरे असे की ऑल इंडिया पर्सनल मुस्लिम लॉ बोर्ड AIMPLB हे जे काही वेगवेगळे स्पेशल मुस्लिमांकरता कायदे करायचे त्यांची दादागिरी यांनी संपुष्टात येणार आहे. अर्थात त्याची सुरुवात 370 हटवण्यापासूनच झाली होती, जो की एका विशिष्ट प्रदेशाकरता वेगळा कायदा, आमच्याकरता वेगळा कायदा याचे एक वेगळे रूप होते. दुसरे म्हणजे बहुपतित्ववादाला यांनी सरळ सरळ ज्याला पॉलिगमी असं सुद्धा म्हणतात, त्याला यांनी सरळ सरळ आळा घालायला फार मोठी मदत होणार आहे. ज्याचा की लोकसंख्या वाढीशी सरळ सरळ संबंध आहे, ज्याच्याविषयी अजितदादा पवारांनी आपल्या भाषणातून कमीत कमी 2-3 वेळेला ठासून उल्लेख केला आहे. अजित पवारांविषयी पुढे अर्थात डिटेलमध्ये बोलतोच आहे. तिसरे म्हणजे या निर्णयामुळे हिंदूंचे भाजप मागे परत कन्सोलिडेशन, एकवटीकरण होईल याच्यात शंका नाही. कालची दुसरी मोठी घटना म्हणजे 25 वर्षापूर्वी काँग्रेसचे आमदार पळवून शरद पवारांनी बांधलेला पक्ष संपलेला आहे. इट्स ऑफिशियल. त्याच्यावर सरकारी शिक्कामोर्तब झालेले आहे. त्यांच्या पक्षाचे चिन्ह घड्याळ हे निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देऊन टाकलेले आहे. शरद पवारांचे घड्याळ त्यांचा पुतण्या अजितच्या हातावरती गेलेले आहे. बापाचा पक्ष पळवला या क्लबमध्ये आता 2 मेंबर झाले आहेत, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे. मोदी जर अजून एक 5 एक वर्ष राज्य करत राहिले
तर या क्लबमध्ये रोज संध्याकाळी बाकडावरती एक अर्धा डझन मंडळी तरी गप्पा मारताना तुम्हाला दिसतील. अगदी गॅरंटीनी सांगतो की एक 6-7 पक्षांचे हीच अवस्था मोदी करणार आहेत यात शंका नाही. आणि त्याच्यामुळे ही मंडळी तुम्हाला रोज संध्याकाळी माझ्या बापाचा पक्ष पळवाला, माझ्या बापाचा पक्ष पळवाला हे तिथे ओरडताना दिसतील. हा निर्णय आल्या-आल्या या क्लबच्या नवीन सदस्या सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या क्लबचे आद्य सदस्य उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच विधानं केली. अर्थात त्यांनी उद्धव ठाकरेंप्रमाणे विधवा विलाप केला नाही. मात्र त्यांनी त्याच भावना थोड्याशा वेगळ्या शब्दात मांडल्या. त्या म्हणाल्या, ज्या माणसाने शून्यातून पक्ष स्थापन केला, त्याच्या हातून पक्ष काढून घेण्यात आलेला आहे. त्यांच्या या एकाच वाक्यात एक धादांत खोटं आणि एक एंटरटेनमेंटचं स्टेटमेंट आहे. आता सगळ्यात पहिले असं बघा, की त्या म्हणल्या, की हा पक्ष शरद पवारांनी शून्यातून निर्माण केला. तर मित्रांनो हे खोटं आहे. हा पक्ष शरद पवारांनी काँग्रेसचे आमदार पळवून हा पक्ष त्यांनी तयार केला. कारण काँग्रेसची त्यावेळेला सद्दी संपत आलेली होती. काँग्रेसचे दिवस खराब होते आणि त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी नवीन-नवीन देशाचे पंतप्रधान झाले होते 98 मध्ये आणि शरद पवारांना हे चांगलं माहीत होतं, की आता त्यांचं सूर्य चढतीवरती आहे. म्हणून त्यांनी काँग्रेसला गचांडी मारली आणि त्यांचे आमदार पळवले आणि त्यांनी नवीन पक्ष तयार केला 1999 मध्ये ज्याचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस. त्यावेळेला ते जे आमदार इकडे आले होते, त्यातलेच काही आमदार आज अजित पवारांच्या मागे गेले. आता जर दुसऱ्या पक्षाचे आमदार तोडणे हे चाणक्यगिरी, मुत्सद्देगिरीचे लक्षण मानले, तर तोच नियम भाजपला का लागू नाही? तुम्ही केली की मुत्सद्देगिरी, भाजपने केली की सीनाजोरी. असे कसे बरं चालेल? हम करे तो चक्कर, आपका इश्क. मैं करू तो साला कॅरेक्टर ढिला है. असं कसं चालेल? त्यांना जो नियम लागू केला तोच आजही केला पाहिजे. त्यावेळेला जे आमदार काँग्रेसमधनं इकडे आले होते ते काही निष्पाप बालकं नव्हती. आजही जे आमदार सोडून आले त्यांना आपला स्वार्थ दिसतोय. फार सिंपल आहे. याच्या मागे मला खरंच वाटत नाही की विधवा विलाप करावा. दुसरे असे की कोण्या एका व्यक्तीने एखादी संस्था, कंपनी, पक्ष काही स्थापन केला आणि त्याच्यात लोकांची भागीदारी घेतली. त्याला काय म्हणतात त्याला पब्लिकमध्ये नेलं, तर त्याच्यानंतर तो पक्ष ती संस्था, ती कंपनी त्या माणसाची उरत नाही. त्याच्यावर लोकांचा अधिकार असतो. त्याच्यामध्ये त्यांची भागीदारी असतात, त्यांचे कष्ट असतात, त्यांचे पैसे असतात, त्यांनी दिलेला वेळ असतो. त्यामुळे पक्ष तुमचा नाही. हे मित्रांनो अगदी म्हणजे तुम्ही जे लॅपटॉप्स वापरता, हेवलेट पॅकार्ड नावाची कंपनी होती एचपी. याचे जे हेवलेट आणि पॅकार्ड या 2 माणसांनी ही कंपनी तयार केली होती. आज त्यांच्या नातवांकडे फक्त 5-5% स्टेक आहे. 5-5% ही कंपनी कोणी दुसरेच चालवतात. तेच या आपल्या पक्षांना सुद्धा लागू आहे. ज्यांनी पक्ष स्थापला त्यांच्या मुलांचा हा पक्ष ऑटोमॅटिक होत नाही. त्यांचा सुद्धा नसतो. याचे काही नियम आहेत. आणि ते नियम तुम्ही ज्या संविधानाची रक्षा करणार म्हणतात ना, तिथनंच हे आलेले नियम आहेत. हे तुमच्याच काँग्रेस पक्षाने स्थापले आहेत. हे भाजपनी किंवा मोदींनी केले नाही. त्याच्यामुळे हे अगदी हे आता बंद करावं, की माझा पक्ष, माझा पक्ष, माझा. तुमचा नाही. तो पब्लिकचा पक्ष होता आणि तो कायद्याप्रमाणे एका दुसऱ्या माणसाकडे दिलेला आहे. मला जाणवलेली अजून एक छोटीशी तिसरी बाब सांगून हा शरद पवारांचा विषय संपवतो. सुप्रियाताई सतत पत्रकारांशी बोलताना आदरणीय पवार साहेब, आदरणीय पवार साहेब, आदरणीय पवार साहेब असं म्हणत होत्या. कोणताही पत्रकार असं आदरणीय म्हणायला तयार नव्हता. तो शरद पवार, शरद पवार आणि सुप्रियाताई अगदी ओढून ताणून आदरणीय पवार साहेब, आदरणीय पवार. तर सुप्रियाताई खरं म्हणजे विलायतेतून शिकून आल्या आहेत. त्यांना ही इंग्रजी म्हण माहिती असायला पाहिजे, की रिस्पेक्ट हॅज टू बी कमांडेड, नॉट डिमांडेड. असो, थोडक्यात शरद पवारांची राजनीती संपली असं घोषित करायला हरकत नाही. मी सुरुवातीला युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि अजित पवारांचा संबंध आहे किंवा अजित पवारांनी जी काही स्टेप घेतली त्याच्याशी त्याचा संबंध आहे असे म्हटले होते. तर तो असा मित्रांनो, की भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणात म्हणजे युसीसी हा हिंदुत्वाच्या राजकारणाचा एक सबसेट आहे. भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणामुळे विरोधी नेत्यांना, विरोधी पक्षांना राजकारण करणे अतिशय कठीण होऊन गेले. भाजपला विरोध करून राजकारण करण्याची जी स्पेस आहे ती आकुंचन पावत चालली आहे. तुम्हाला जर भाजपच्या विरोधात राजकारण करायचे असेल तर तुम्हाला एकतर काँग्रेस सारखे मुस्लिम लांगुलचरणाचे राजकारण करावं लागेल किंवा तुम्हाला देशाला विभाजित करून राजकारण करावं लागेल. तर देशाला विभाजित मी का म्हणतो याचे हे लेटेस्ट उदाहरण आहे. मॅक माय टॅक्स माय राईट. तर हा माय टॅक्स माय राईट हा काय प्रकार आहे की जो उत्तर भारत आहे तो गरीब आहे दक्षिण भारतापेक्षा. तर दक्षिण भारत हा उत्तर भारताचा भार उचलतो आहे.
हे मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेस करते. म्हणजे की उत्तर भारतातल्या लोकांना सतत हिणवणे हे काँग्रेसचं काम आहे. या प्रकारचं राजकारण तुम्हाला करायचं असेल तरच तुमचं सर्व्हायव्हल आहे. त्याच्यामुळे मला वाटतं अजित पवार हे करू शकत नाहीत म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. तर मी मुस्लिम लांगुलचनाच्या राजकारणाविषयी बोललो होतो. लक्षात घ्या, की काँग्रेसने आयुष्यभर मुस्लिम लांगुलचनाचं राजकारण हे केलं हे नक्की. म्हणजे त्यांनी शहा बांधवला पोटगी मिळू दिली नाही वगैरे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण त्याचबरोबर शरद पवार हे कमी नव्हते मित्र. मी माझ्या मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं, की भगवा आतंकवाद या शब्दाचे जनकच शरद पवार आणि त्यावेळेला त्यांनी हिंदूंना आतंकवादी म्हटलं होतं. आणि त्यावेळेला ज्यावेळेला त्यांनी हे केलं, त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांचे हुजरे सुशील कुमार शिंदे सुद्धा होते मित्रांनो, हे विसरून जाणार. त्यांची कन्या सुप्रिया सुळे ही तर लव्ह जिहादची समर्थक आहे. हे माहीत नसेल तर हा माझा व्हिडिओ नक्की बघा. हा जुना व्हिडिओ याचे इथे स्क्रीनशॉट दाखवतोय आणि याची लिंक या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन. अजित पवारांनी आपण लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्द्यावरती यूसीसीच्या बाजूने आहोत, हे वेळोवेळी दाखवून दिलेले आहे. हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्या काका आणि लव्ह जिहादच्या समर्थक बहिणीच्या संगतीत राहून अजित पवारांनी ही भूमिका घ्यावी, ही फार मोठी प्रगती आहे. हिंदुत्वाच्या राजकारणामुळे आपल्या राजकारणात ज्यांना बदल करावा लागला, अशी अजून एक व्यक्ती म्हणजे राज ठाकरे. ज्यांचा मी सुरुवातीला उल्लेख केला, की ज्यांचे नेता बाळा नांदगावकर यांनी त्यांना काल बाबरी मस्जिदीची वीट आणून दिली. आता आपल्या राजकारणात राज ठाकरेंनी बदल केला मी असे का म्हणतो बघा. बरीच वर्ष ते ना इकडे ना तिकडे असं त्यांनी बरीच वर्ष काढली. म्हणजे त्यांनी शरद पवारांची चुंबाचुंबी केली. त्यांना तेल लावलेलं पैलवान काय म्हटलं, त्यांचा इंटरव्ह्यू काय घेतला. त्यानंतर ते सोनिया मातेच्या दरबारात सुद्धा गेले होते. है ना? हे सगळं करून झालं. पण जेव्हा काँग्रेसने त्यांना महागठबंधनमध्ये घ्यायला नकार दिला, त्यावेळी तिचे टप्पा खाऊन शेवटी परत आले. आणि मग त्यांनी भाजपला समर्थक असे राजकारण सुरू केले. त्यातला त्यांनी पहिला मुद्दा उचलला, तो म्हणजे मस्जिदीच्या भोंगण्याचा. ज्याच्याकरता त्यांचे मित्रांनो अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद. आणि त्यानंतर त्यांनी काल बाबरी मस्जिदीची वीट हातात घेतली आणि ती सगळ्यांसमोर लोकांना दाखवली. मला वाटतं हा खूप मोठा बदल आहे आणि हा स्वागतार्ह बदल. हे एक महत्त्वाचा मुद्दा सांगून आजचा व्हिडिओ संपवतो, की बाळासाहेबांनी जे हिंदुत्वाचं राजकारण सुरू केलं होतं, ते उद्धव ठाकरेंनी खतम करायचा प्रयत्न केला. ती लेगसी अर्धी एकनाथ शिंदेकडे गेली, पण ती थोडीशी बाकी होती. कारण त्याला ठाकरे गरजेचे आहे. तर ती लेगसी मला वाटतं क्लेम करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. असे झाले तर राजकारणात फार मोठा प्रचंड बदल घडून येईल आणि तो चांगलाच असेल असं मला वाटतं. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.